हरे राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधने तुहा विठ्ठल म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम. धाव घाली आई धाव घाली आई आता पहाती शोधाई आता पहाती शोधाई आता धाव घाली आई धाव घाली आई आता पहाती शोधाई आता पहाती शोधाई धीर नाही पोटी धीर नाही पोटी धीर नाही पोटी धीर नाही झालो योगे हिंपोटी झालो योगे हिंपोटी झालो योगे हिंपोटी झालो योगे झालो योगे झालो योगे करावे शीतळ करावे शीतळ करावे शीतळ करावे शीतळ बहु झाली बहु झाली हरण बहु झाली हरण बहु झाली हरण बहु झाली हरण धीर नाही पोटी धीर नाही पोटी धीर नाही धीर नाही पोटी झालो योगे हिंपोटी झालो योगे हिंपोटी झालो योगे झालो योगे हिंपोटी झालो योगे हिंपोटी तुका मने तोई तुका मने तोई तुका मने तोई तुका मने तोई कई ठेवी नये पाई कई ठेवी नये पाई तुका मने तोई तुका मने तोई ठेवी नये पाई कई ठेवी नये धीर नाही पोटी धीर नाही पोटी धीर नाही पोटी झालो योगे हिंपोटी झालो योगे हिंपोटी झालो योगे झालो योगे गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल
धीर नाही
धाव घाली आई आता पाहती सकाळी. धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी. करावे शीतळ बहु झाली हळहळ. धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी. तुका म्हणे डोही कै ठेवीन हे पायी. धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी. विठाला 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 वंशी विभूषित करान्नवनिहार. पीतांबरा तरुणबिंब फलादविष्टात्. पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्. कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धनं कञ्जनेत्रं सदयवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आ. त्यांचे कृपादान एकतेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो या वचने अति भाविका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. नमामि शमीशान निर्वाण रूपं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निर्गुणं निर्विकल्पं निराकाशमाकाशमसंभवाय. निराकारमोङ्कार मूलमधुराय. व्याकानगोदेतमीशं गिरेयं कालं महाकाल कालं ध्रुवान्. आकार संसार
प्रभा श्रीशरीरं स्फुरन्मौलिकल्लं विचारुगङ्गा प्रसादमानमाले कण्ठे भुजङ्गं चलत्कुण्डलं सुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं करालं मृगाधीशकरमात्मरमुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकारं शूलपाणि जानामि लोकं यतं नैव पुण्यं ततोऽहं सदा सर्वदा धाव घाली आई आता पाहतीस काही धाव घाली आई आता पाहतीस काही धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी. प्रस्तुत आणि प्राप्त प्रसंगानुरूप कीर्तनरूपी सेवेला निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे महामेरू असणारे संत श्रेष्ठ देहूवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चार प्रकरणातला मतलब 4 चरणाचा अभंग आहे. आणि या 4 चरणाच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या आईला अर्थात जगदंबेला करुणा भागत आहेत. अभंगाचा थोडासा भाव पाहण्यापूर्वी अभंगाची प्रस्तावना आपण पाहणार आहोत. नंतर अभंगामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल आज आपण या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये मकरध्वज खंडाळा या नगरीमध्ये जगदंबा मातेची भवानी मातेची सेवा करण्याकरिता हजर झालो आहोत. वास्तविक हा काल नवरात्र महोत्सवाचा अशा प्रकारचा आहे. हिंदू संस्कृतीच्या अनुरूप जर पाहिलं आपण तर हा फार मोठा पवित्र पावन काल मानलेला आहे. आणि याच कालावरती आपण आज माता भवानीची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा अर्थात प्रतिष्ठा केलेली आहे. आणि तिची सेवा आपण गेल्या जवळजवळ असं वाटते 5 दिवसापर्यंत करतो आहोत. आजचा 5वा दिवस आहे ना, 4था आहे, 4था दिवस आहे. म्हणून आजच्या 4थ्या दिवसामध्ये माता भवानीची सेवा करण्याकरिता तुमच्या सर्वांच्या असणाऱ्या इच्छेनुसार कीर्तनाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. गजानन महाराज सपकाळ यांचा फोन आला सकाळीच आणि त्यांनी सांगितलं माझं पारायण चालू होतं दुर्गा सप्तशतीचं आणि त्यामध्ये त्यांचा फोन आला. म्हटलं काय म्हटलं काय का म्हणून विचारलं. त्यांनी सांगितलं बाबा अशी गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे, काही हरकत नाही, येऊन जाईल. आणि त्या सुयोगाला सफल करण्याकरिता तुम्ही सर्व मायबाप आमची असणारी टाळकरी मंडळी पखवादवाजक आमचे श्याम महाराज आहे का नाही, एवढीच गोष्ट नाही, हनुमान महाराज आहेत, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली आले आहेत, गजानन महाराज सपकाळवी आहेत, एकूण गजानन बाबा बी बसलेले आहेत ठीक महाराज म्हणून. असं त्यांचा थोडा त्रास झाल्यामुळे तेही नंतर उभे राहिले असते पण इलाज नाही. असं अजूनही काही 2-4 लोक आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही. हे सगळे आमचेच टाळकरी असं म्हणता येईल. काहीचे नावं माहीत असतात, काहीचे माहीत नसतात. तुम्ही बसलेले सगळ्याच्यांना माहीत आहे पण आता घ्यायला जमत नाही असं म्हणता येईल. वास्तविक गाव फार पूर्वीचं परिचित आहे, याच्याबद्दल वाद नाही. माणसं बदललेत, जुने जे होते ते गेले बिचारे भरपूर काही आहेत. आमचे हरिभक्तपरायण शिवाजीदादा महाराज ज्यांच्या संगतीनं आम्ही परमार्थाला लागलो, आमचे मुरलीधर बाबा ठेंगजी ठिकाणी गुरुजी ज्यांना आपण म्हणतो,
लहाने शिवाजी दादा बी आहेत. वास्तविक यांचे कार्यक्रम ऐकून ऐकून मनावरती अशा प्रकारचा बोध झाला आणि या मार्गाला आम्ही कूच केलेला आहे. पूर्वी कालामध्ये मी सांगितलं त्या ठिकाणी इथं गीता जयंतीचा कार्यक्रम व्हायचा, मस्त सप्ताह व्हायचा 7 दिवस. आणि त्या गीता जयंतीच्या कार्यक्रमाला आम्ही रात्री दौडत दौडत यायचो, पैदल का होईना पण यायचो. तो कार्यक्रम आणि ते वातावरण अलगच आहे. शरीरामध्ये येऊन, या गावामध्ये येऊन, तुमच्या आमच्यामध्ये राहून तुम्हा आम्हाला जो त्या ठिकाणी परमार्थ सांगितला आणि शिकवला बरं का, त्याच मार्गाने आपण वाटचाल करतो आहोत. आणि म्हणूनच त्या ठिकाणी आज ही सद्भावना देवीच्या कार्यक्रमामध्ये, देवीच्या या महोत्सवामध्ये कीर्तनरूपी सेवा करावी, काहीतरी कार्यक्रम केला पाहिजेत. अशा मंडळींनी त्या ठिकाणी हे उभं केलेलं आहे. राजू भाऊ असतील त्या ठिकाणी, अशा प्रकारचे आणि त्यांचे सहकारी असतील, या सर्व मंडळींनी निर्णय केला आणि गजानन दादांना सांगितलं, गजानन बाबा महाराजांना सांगितलं की आपल्याला काही असं तरी करायचं आहे. महाराजांनी सांगितलं कीर्तन सेवा केली चांगली गोष्ट होईल नाही का. म्हणून वास्तविक आपण आपल्या संस्कृतीला जपलं पाहिजे. काय ज्या वेळेला आपण आपल्या संस्कृतीला, आपल्या धर्माला जपू ना, तेव्हा आपली जोपासना होईल. आपण जर आपल्या धर्माचा, आपल्या संस्कृतीचा विचार नाही केला तर आपला बी कोणी विचार करणार नाही. लक्षात ठेवत जा. आपला विचार सर्वांनी करावा असं जर वाटत असेल तर निश्चित आपलं मूळ काय आहे हे शोधलं पाहिजे. आणि त्या मुळाचं संरक्षण जर आपण केलं का, झाडाचं संरक्षण आपोआप होत आहे. मुळाला पाणीच घातलं नाही आणि झाडाच्या अंगावर कितीही पाणी शिपटलं भरून फवारे लावले तरी झाड त्या ठिकाणी काय नाही होणार, ते जगणार नाही, ते मुळून जाईल. म्हणून मुळाशी पाणी घावावं लागतं, आपोआप झाड त्या ठिकाणी वर पाणी मारायचं काम नाही, मुळाशी पाणी असलं पाहिजे. तसं आपलं हे जीवन म्हणजे एक झाड आहे आणि या झाडाला जर त्या ठिकाणी टवटवीत ठेवायचं आहे, त्याला जीवन द्यायचं आहे ना, तर त्याच्या मुळाशी शोधावं लागेल मूळ कुठं आहे. मग मूळ आहे आपला धर्म. म्हणून धर्माचा जर त्या ठिकाणी आपण विचार केला आणि त्याचं अनुसरण केलं तर संत सांगतात धर्मो रक्षते रक्षितः. धर्माचं ज्यानं रक्षण केलं, धर्म त्याचं रक्षण करतो. विठाला विठाला बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. म्हणून आज आपण या माता भवानीच्या सानिध्यामध्ये असताना अन्य कार्यक्रमाचं काही नियोजन न करता 2 टाईम तुम्ही आरती करत असाल याच्याबद्दल वाद नाही, तिचं पूजनही करत असाल, मनामध्ये श्रद्धा आहे, भाव आहे. कारण ज्याच्या चित्तामध्ये श्रद्धा भाव आहे ना, तोच व्यक्ती हे करू शकतो. आणि आज हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये मी बोललो त्या ठिकाणी बोलता दुपारच्या आता त्या ठिकाणी बसताना की आजच्या कालामध्ये निश्चित त्या ठिकाणी सर्वांच्या हृदयामध्ये, सर्वांच्या चित्तामध्ये धर्माबद्दलची जागृती हळूहळू होऊ लागलेली आहे. आणि हे होणं गरजेचंच आहे महाराज. कारण धर्मामध्ये आपण राहत नव्हतो असं नाही, धर्माचं अनुसरण करत नव्हतो असं बी नाही, परंतु पाहिजे तेवढं होत नव्हतं. म्हणूनच आपल्या असणाऱ्या धर्मावरती अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अन्याय होत गेले आणि त्याचा त्रास आपण सहन करत गेलो. आज मात्र जागं होण्याची आवश्यकता आहे. संतांनी जीवाला जागं केलं. काय केलं? कारण जीवावर सुद्धा त्याचा जो धर्म आहे स्वतःचा, तो धर्म जीव विसरला आणि अन्य धर्माचा आपल्यावरती काय केलं त्यानं, अन्य धर्मांना लादून घेतलं. म्हणून हा जीव रूपानं राहत असताना सुद्धा फार परेशान आणि दुःखी आहे. कारण स्वतःच्या धर्माला तो विसरलेला आहे. मग त्याचा स्वतःचा धर्म सांगण्याकरिता संतांनी त्याला जागं केलेला आहे, उठवायचा प्रयत्न केला. गणधारा
म्हणजे जीवाला सांगतात, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. जन्माच्या व्यथा चुकव. काय इथं जन्म शब्द वापरला गजानन बाबा, परंतु जन्म हा येथे शब्द जो वापरला हा उपलक्षणात्मक आहे. याचा अर्थ नुसतं जन्माच्या व्यथा चुकवायच्या नाही, त्याच्यासोबत मरणाच्या बी चुकवायच्या आहे. काय सांगितलं? नुसत्या जन्माच्या नाही, जन्माच्या म्हटण्याचा अर्थ आहे जन्मासहित मरणाच्या, अर्थात तत्संदर्भानं जीवन जगण्याच्या सुद्धा व्यथा आहेत असं नाही. मग सर्वांचा अंतर्भाव उपलक्षण केलं का की मग सर्वांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो. म्हणजे उपलक्षणात्मक शब्द वापरला. सुखवी व्यथा जन्माच्या. आता जन्माच्या व्यथा नाहीत का? व्यथा म्हणजे काय? क्लेश. ठीक आहे. जन्म घेताना काय सुखासुखी जन्म होतो का आपला? विचार करा थोडासा. सुखासुखी जन्म होत नाही. हे का नाही? प्रत्येकाच्या लक्षात आहे ते, पण विसरल्या गेलेलं आहे. असं वाटत नाही काही आपल्याला काही त्रास झाला आहे म्हणून. जेव्हा आईच्या पोटामध्ये राहतो, आता पंखा सुरू इथं काहून? गरमी होते म्हणून. आईच्या पोटात किती पंखे लागेल का? तिथं गरमी होत नाही असं काही आहे? नाही. तिथं तर तिथल्यासारखी सजा तर कुठंच नाही जीवनामध्ये. हे तर लय स्वतंत्र आहे. तिथं स्वतंत्रता नाही. म्हणून त्या जन्माच्या अत्यंत बिकट अशा प्रकारच्या ज्या व्यथा आहेत, क्लेश आहेत, त्रास आहे, दुःख आहे, त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीनं मरणाचे आहे. तुम्ही बघा आता आपण पाहतो राजांनो, सगळे पाहतो आपण. एखादा व्यक्ती पडलेला आहे, मरणासन्न अवस्थेला पडलेला आहे, बाजूवर टाकलेला आहे, डॉक्टरनं सांगितलं घरी घेऊन जा, आता कामाचा नाही. अशा वेळेला माणूस पडलेला आहे. आपण नुसतं पाहतो त्याच्याकडं, ते असं चाली असते. त्याचा त्रास त्यालाच माहिती, सांगू शकत नाही. कारण त्याच्या मुखामध्ये, कानामध्ये, नाकात जे छिद्र आहेत सगळे असे पॅक झालेले आहेत. कफ, वात, पित्त हे 3 दोष शरीरामध्ये सदोदित वापरतात राहतात. आणि त्या 3ही दोषाच्या द्वारे जेव्हा मृत्यूकाल जवळ येतो ना, तेव्हा ते सगळं छिद्रामध्ये येऊन बसतात, पॅक करून टाकतात. ते सगळं जाम होतं, सगळं गाडं. बोलता येत नाही. तुम्ही काय बोलता ते ऐकता येत नाही, काही करता येत नाही. आणि त्रास एवढा असतो, काय सांगावं तुम्हाला. सगळ्यांनी भोगला, पण आपण डोळे लावून घेतलेले आहेत. संत म्हणतात डोळे लावू नका. हां, आता आता जागा रे भाई जागा. कारण कबीरदासजी म्हणतात आता जागलं पाहिजेत. मारतात सावध झालं पाहिजे. मनुष्य जन्मामध्ये आलोत ना आपण, आता सावध झालं पाहिजे. आणि आता जर नाही सावध झालात ना, तर पुन्हा सूर्यचंद्र आहे तोपर्यंत हे जीवन नाही मिळत. पक्क ध्यानात ठेवा. जगदंबेच्या समोर आहे मी, तुम्हाला खोटं नाही बोलत. शास्त्राचं वचन आहे. काय एकदा मानव जन्मामध्ये आपण विसरलो, आपल्या मूळ स्वरूपाला विसरलो, आपल्या धर्माला विसरलो, आपल्या संस्कृतीला विसरलो, आपल्या कर्तव्याला जर विसरलो, तर पुन्हा हे कर्तव्य करण्याकरिता हा जन्म मिळेल असं कधीही होणं शक्य नाही. हो, कारण मागच्या जन्मामध्ये आपण जे म्हणतो ना, मागच्या जन्मात केलेलं आहे ते भोगायला मिळतं. मागच्या जन्मात केलं म्हटलं, कोण्या जन्मात केलं तुम्ही? मागं ज्यावेळेला तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला असेल त्या जन्मामध्ये, मधात तर भरपूर जन्म मिळाले. गाई, वासरं, कुत्रे, मात्रे भरपूर जन्म होऊन गेले आपले. त्याच्यातलं काही हिसाबातच येत नाही. ते बेरजेच्या येत नाही, वजाबाकीच्या येत नाही. ते सुटसाण म्हणून ठेवलेलं असतं शारशील त्या ठिकाणी. सांगायची गोष्ट आहे, मागच्या जन्मामध्ये जे आपण केलं ते या जन्मात भोगायला मिळतं. आणि आता या जन्मात जे करणार ते समोरच्या जन्मामध्ये भोगायला मिळेल. परंतु सांगायची गोष्ट महत्त्वाची ही आहे की संत म्हणतात असं काही आपत्ती आपल्यावरती आता येऊ देऊ नका, आता सावध व्हा.
सावध होनी भजनी लागा मल्हारी तिवारी माझा मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी माझा मल्हारी सावध व्हा म्हटलं. सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मलम हरती ती मल्हारी. मल म्हणजे दोष, दोषाचं हरण करणार आहे म्हणून त्या परमेश्वराला मल्हारी अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. असो, मी सांगत होतो की आपल्याला सावध करायला संतांनी प्रेरणा दिली आणि खरोखर आपण आज सावध आहोत. मी सांगितलं की आपल्या गावामध्येही संत महानुभाव पूर्वकालातही होऊन गेले, आजही नाही असं नाही, आजही आहेत. काहींना दिसतं, काहींना दिसत नाही. ही गोष्ट मोठी अडचण आहे. कारण घरातला देव कोणाला ओळखू येत नसतो, बाहेरच्या देवाला आपण डोकं आडदळत असतो. काय तुम्ही मला सांगा ना, घरामध्ये देवाऱ्यामध्ये देव बसवलेले आहेत नाही? कोणाच्या घरात असं आहे का? प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. श्रद्धेनं प्रेमानं जसं मंदिरात आल्यानंतर विठ्ठलाच्या पाया पडतो, असं घरातल्या विठ्ठलाच्या पाया पडतो का आपण? तिथल्या नाही पडत. याच्यापेक्षाही गावातलं म्हणून सोडून द्या, पण पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यावर लोटलाट करून 40 घंटे होतो यावर्षी उभा. तिथं 40 घंटे उभं राहून त्रास घेतला. देवाच्या दर्शनाची एवढी लालसा लागली. घरामध्ये तो अन्न बसवलेला आहे देवाऱ्यात, पितळचा असेल मातीचा असेल कसावी असेल, पण तो विठ्ठलच आहे. पण त्याच्यापुढं कधी 2 मिनटं पाहत हात धरले असे जोडले नाही. हीच आपली त्या ठिकाणी असावधानी आहे. जर घरातल्या भगवंताला जर आपण नमस्कार करत नाही तर तो काय म्हणतो असेल तिथला? 40 नाही, पुढल्या वर्षी 50 घंटे उभा राहा तरी दर्शन होत नाही, नाही होणार. हे तर किती सुंदर आहे. म्हणून प्रसंग हा आहे. आपल्या गावातही संत महात्मे नाही तसा विषय नाही, जगात नाही तसं नाही. पण सज्जनांनो लक्षात ठेवा, आपलं चित्त शुद्ध झालं का की संत ओळखू येतात. आपल्या चित्तातलं ते मालिन्य गेलं का की साधू लक्षामध्ये येतात. आणि साधू संत लक्षात आले का मग त्याच्या चरणावरती आपण नतमस्तक होतो, आपल्या कल्याणाचा मार्ग त्या ठिकाणी सापडतो. असो, याच संत महानुभावांच्या असणाऱ्या या कृपेतून त्यांच्या प्रसादातूनच त्या ठिकाणी हा एवढा सुंदर आजचा हा उपक्रम अर्थात कीर्तनाचा आपल्याला त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मग तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी पडतील असं म्हणता येईल. कारण आजचा काल फार विचित्र आहे. आपल्या गावामध्ये आपल्याला ही बुद्धी सूचना समजावं, मा जगदंबेची कृपा आहे. तिच्याशिवाय आपल्या बुद्धीला म्हणजे आपली बुद्धी हालूच शकत नाही. कारण तीच त्या ठिकाणी करुणादायी आहे का नाही? आणि म्हणून ही जगदंबा भवानी आज नवरात्राच्या रूपानं आपण तिची उपासना करतो आहोत. हिंदू धर्मातली ही फार मोठी उपासना आहे, शक्ती प्रदान करणारी उपासना आहे. आणि शक्तीसाठी आपण तिच्याकडे त्या ठिकाणी अशा प्रकारची क्षमा याचना, तिची असणारी अर्चना वंदना करतो आहोत. मोठमोठ्या सतमहापुरुषांनी सुद्धा तिचीच त्या ठिकाणी अशा प्रकारची करुणा भागली, तेव्हाच जगदंबा प्रसन्न झाली का मग कोणाला काही कमी पडलं नाही. शिवाजी महाराजच आला, महाराजांनी सुद्धा माता जगदंबीची भवानीचीच काय केली? आराधना केली. तेव्हा त्यांना ती शक्ती मिळाली. तुमच्या शरीरामध्ये बी जी शक्ती आहे, आज आपण सर्व करतो आहोत, लक्षात ठेवा. ही शक्तीसुद्धा मा भवानीची शक्ती आहे. कारण तिच्याशिवाय शिवाला सुद्धा शक्ती मिळत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल असं कसं काय? कारण तिनं जेव्हा शक्ती दिली, भगवान सदाशिव असतील, भगवान विष्णू असतील, भगवान ब्रह्मदेव असतील, नाही अन्य कोणतेही देवता असो, गणराजा असो या कोणी असो, सर्वांनी त्या जगदंबा भवानीच्या समोर बाळ होऊन त्या ठिकाणी नतमस्तक झाले. त्या वेळेला मातेनं मात्र त्यांना आपलं बाळ म्हणून शक्ती प्रदान केलेली आहे. विठाला विठाला बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. आणि लहान
लहानपणापासूनही आपण जन्माला आलो तेव्हापासून जरी पाहिलं तर आपल्या शरीरामध्ये जी शक्ती संचार करते आहे ती दुसरी कोणती शक्ती नाही, ती माता भवानी आहे, जगदंबा आहे. शक्ती आणि शिव दोघांनी मिळून हे जीवन सर्वांना प्राप्त झालेलं आहे, लक्षात ठेवा. शरीर जर आपण पाहिलं तर हे शरीरसुद्धा त्या शक्तीनंच आपल्याला प्रदान केलेलं आहे. तिला शास्त्रीय भाषेमध्ये प्रकृती अशा प्रकारचं म्हणता येतं. काय म्हणतात? प्रकृती. आणि परमेश्वराला पुरुष म्हणता येतं. मग भगवान परमात्मा निर्गुण निर्विकार अशा प्रकारच्या तत्वाचा असल्यामुळं त्याच्याकडून काहीही केल्या जात नाही. आणि त्याला जर काही करायचं काम पडलं तर तो त्या शक्तीला त्या ठिकाणी आपलंसं करतो. त्याला शास्त्रीय भाषेत पुन्हा दुसरं नाव आहे योगमाया. काय तिचं नाव? योगमाया. ही योगमाया जेव्हा परमात्मा तिचा अंगीकार करतो तेव्हा ती कार्य करायला सुरुवात करते आणि नाव त्या परमेश्वराचं होतं. लक्षात ठेवा. करणारी कोण? शक्ती आहे. नाव कोणा झालं? त्याचं झालं, आहे का नाही? कुठलंही पा. म्हणून शक्ती आणि अर्थात शक्ती नाम प्रकृती आणि त्या ठिकाणी पुरुष या दोन तत्वाच्या अलग कोणतं तत्व नाही जगामध्ये. म्हणून हे दोन तत्व मुख्यतः मानलेले आहेत, पुरुष आणि प्रकृती. प्रकृती नामना त्या ठिकाणी शक्ती आहे आणि शक्तीचे जवळजवळ अनंत रूप आहेत. एक रूप नाही, अनंत रूप आहे. तुम्ही पाहत आपण नवरात्र करतो आहोत. नवरात्रामध्ये 9 दिवस मानलेले आहेत आणि 9 दिवसामध्ये 3 तुकड्या केलेल्या आहेत. लक्षात ठेवा. पहिले 3 दिवस, मधले 3 दिवस आणि शेवटचे 3 दिवस. मग या 3 तुकड्यामध्ये पहिल्या 3 तुकड्याची देवी आहे ती महाकाली आहे, दुसऱ्या 3 तुकड्याची देवी महालक्ष्मी आहे आणि तिसऱ्या 3 तुकड्यातली देवी कोण आहे? महासरस्वती आहे. म्हणून या जसे ब्रह्मा विष्णू हे जगताचं संरक्षणाकरिता ब्रह्मदेवानं जगताची उत्पत्ती करावी, हे का नाही, भगवान विष्णूनं त्या ठिकाणी सर्व संरक्षण करावं आणि सदाशिवानं त्या ठिकाणी या सर्वाचा शेवट अंत करावा, आता शेवट करावा. तद्वतच येथे महाकाली जी आहे ही महाकाली जगतातील अन्यायाला निवृत्त करण्याकरिता तिनं अवतार धारण केला. महालक्ष्मीनं सुद्धा अन्याय निवृत्त करूनच जगताचं पुन्हा पालन करावं म्हणून तिनं अवतार धारण केला आणि जगताला जीवन जगण्याकरिता बोध प्राप्त व्हावा म्हणून महासरस्वतीनं अवतार धारण केलेला आहे. विठाला या तीनही शक्ती या असणाऱ्या म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीनही शक्तींची आपण त्या ठिकाणी आराधना करतो, अर्थात नवरात्रामध्ये. तसे नवरात्र 2 प्रकारचे मानले जातात. हे जे नवरात्र आहे त्याला शारदीय नवरात्र असं म्हणतो आपण. समोर वासंतीय नवरात्र येतं वसंत ऋतू प्राप्त झाल्यावरती, अर्थात चैत्र मासामध्ये प्रतिपदेपासून तर नवमीपर्यंत चैत्र मास आहे का नाही, त्याला वासंती नवरात्र म्हणतो. तेथे पुरुषाची त्या ठिकाणी आराधना होती आणि आजच्या नवरात्रामध्ये शक्तीची आराधना होती. आणि म्हणून अशी शक्ती देवी जी आहे बरं का, वास्तविक आपल्या असणाऱ्या हिंदू संस्कृतीमध्ये देवतांची काही कमी नाही, ध्यानात ठेवा. हा हिंदू समाज असेल, हा हिंदू धर्म असेल, याच्याकडं देवताची काही कमी नाही. 33 कोटी देव आहे असं म्हणतो, आहे का नाही. बाकींच्या ज्या धर्मामध्ये मोठी अडचण आहे, एकच देव तुम्ही सापडत नाही लवकर. इथं तुम्ही जिथं जाल तिथं देव सांगितलेला आहे. एवढे देव आपल्याकडे. कारण विठ्ठल जळी स्थली भरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. परमात्मा आमचा व्यापक स्वरूप आहे, सीमित नाही. आणि म्हणून ज्या विठ्ठलाची भक्ती करणारे संत महानुभाव आमच्या महाराष्ट्रात झाले आणि जो परमात्मा गोकुळाहून विठ्ठल रूपाला प्राप्त होण्याकरिता, महाराष्ट्राचं दैवत होण्याकरिता तो गोकुळाहून इथे धावत आला पंढरपुरामध्ये, त्या विठ्ठलाची भक्ती करणारे अनेक संत महात्मा आहेत. आणि त्यांनीसुद्धा पांडुरंगाला अर्थात परमेश्वराची भक्ती करताना तुम्ही कोणत्याही परी न करा, करण्याबद्दल बात नाही, पण भगवंताची भक्ती करा. भक्ती ही काही अशी काही प्रेमातूनच होती असं नाही. क्रोधातून बी भक्ती केल्या जाती, कामातूनही भक्ती केल्या जाती, द्वेषातूनही भक्ती केल्या जाती. भक्ती शब्दाचा अर्थ होतो सेवा.
विठ्ठल 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 सेवा म्हटल्यावर सेवा तुम्ही कोणत्याही प्रकारे करू शकता. बघा ना, कंसानेही त्या ठिकाणी बरी चांगली सेवा केली कृष्णाची, द्वेष भावनेनं केली, कारण तो माझा काल आहे, मला मारणार आहे. म्हणून भगवंताची सेवा करण्याकरता त्यांना फार मोठा जमा उभा केला होता. अनेक प्रकारचे लोक पाठवले, त्याच्या माध्यमातून सेवा केली, हे का नाही. पण भगवंताला आवडला नाही तो, असं नाही, आवडला, त्याला मारलं भगवंताने, त्याच्याबद्दल वाद नाही. पण मारावं म्हणून मारलं नाही, आवडला म्हणून मारलं. शेवटी त्याला मोक्ष दिला. आवडला नसता तर मोक्ष दिला असता का? जो भक्ताला म्हणत नाही लवकर, तर त्याला दिला, याचा अर्थ काय? तो आवडला, कारण त्यानं सेवा केली माझी, द्वेषातून केली काही हरकत नाही, पण सेवा केलेली आहे, हे का नाही. प्रसंग असा आहे. असा माझा जो परमात्मा आहे ना, या ठिकाणी आपल्या संस्कृतीमध्ये अनेक जरी देव असले तरी याला पंचायतन देवतामध्ये मोडलेलं आहे. लक्षात ठेवा, मी अभंगाकडे यायला लागलो. पंचायतन देवतामध्ये मोडलेलं आहे. पंचायतन देवता लक्षात ठेवा, आपल्याला माहिती पाहिजेत आपल्या 5 देवता कोणत्या आहेत, मुख्यत्वानं कोणत्या 5 देवता आहेत, आणि ह्याच 5 देवता अन्य रूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ज्या 5 देवता आहेत त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट आहे भगवान गणराया, गणेश भगवान. दुसरे विष्णू भगवान. तिसरे भगवान सदाशिव म्हणजे शंकर. चौथे सूर्यनारायण. आणि 5वी माता भवानी जगदंबा. हेच 5 देव आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मुख्यत्वानं त्या ठिकाणी त्यांना पंचायतन जगद्गुरू शंकराचार्यांनी प्रतिपादन केलं. आणि या 5 देवतामध्ये ही भवानी माता जी आहे सर्वांना शक्ती प्रदान करणारी आणि श्रेष्ठ मानल्या गेलेली आहे. विठ्ठल आणि या देवीला आज आपल्या संस्कृतीमध्ये चौकडच आजच्या उपासनेमध्ये फार मोठं महत्त्व दिलेलं आहे. असो, आपण या कीर्तनरूपी सेवेला जो उभं राहिलो माता जगदंबेच्या समोर, बरं का, तर या कीर्तनरूपी सेवेमध्ये जगद्गुरू तुकोबारायांचा आपण अभंग घेतला. 4 चरणाचा अभंग आहे. त्यांनीसुद्धा त्यांचं जे कुलदैवत मानतात किंवा इष्टदेवता मानतात ते भगवान पांडुरंग परमात्मा विठ्ठल आहे. परंतु ज्या वेळेला अशी अडचण निर्माण झाली की आता किती जरी करुणा भागली तरी परमात्मा ध्यान द्यायला तयार नाही, लक्ष देतच नाही, आळून आळून थकल्या गेलं. अशा वेळेला मात्र तुकोबारांच्या लक्षात आलं की आता मात्र आपण भगवंताला जेवढ्याही भावनेनं, जेवढ्याही श्रद्धेनं, परंतु विठ्ठलाच्या संबंधातून त्याला बोलावलं, तो आला नाही. आता आपण थोडी प्रक्रिया बदलली पाहिजेत. आणि फार त्या ठिकाणी संताप निर्माण झाला चित्तामध्ये, फार मोठं त्या ठिकाणी अशा प्रकारचं क्लेश निर्माण झाले चित्तामध्ये. आणि ते दूर करण्याकरिता मात्र भगवंताशिवाय मात्र गत्यंतर नाही, पण आवाज देऊनही यायला तयार नाही. आता मात्र प्रक्रिया बदलली आणि बदलल्यानंतर त्याच पांडुरंगाला पण तुकोबाराय म्हणतात, तू माझी आई आहेस. आता आईच्या भावनेनं जेव्हा तुकोबाराय पांडुरंगाकडे पाहतात तेव्हा भगवंताला त्या ठिकाणी आईच्या भावनेतून त्या ठिकाणी पुकार करतात, आवाज देतात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आता
सद्गुरू तुकोबराय म्हणतात, धाव घाली आई आता पाहतीस काही. आई आता मात्र तू धावून येस. आई म्हटल्यावर ते धावून येणार नाही असं होणंच शक्य नाही. कारण आत्तापर्यंत भगवंताला तुकोबराने आई म्हटलं नाही, पण आता मात्र लक्षात आलं की परमात्मा येत नाही. प्रसंग असा आहे, मंबाजी वगैरे सगळ्या लोकांनी एकोपा केला आणि तुकोबरांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत ना, अर्थात गाथा, त्यांनी पाहिलं कोण्या कुळातला, कोण्या जातीतला, कोणत्या पंथातला पता नाही, गुरु केला नाही, काय केलं पता नाही, म्हणतो मला स्वप्नात गुरु भेटला आहे का नाही. सगळे नाटकंच करायला लागले आणि एवढी मोठी गाथा, एवढं मोठं अभंग लिहायला लागला देवावरती, असं तसं सगळ्यांनी विटंबना केली त्याची. आणि शेवटी तिरस्कार करून तो ग्रंथ त्या ठिकाणी पाण्यामध्ये डुबवला. एवढी मोठी कष्टानं केलेली आणि स्वतःच्या मनानं न केलेली बरं का, ती जी साहित्य निर्मिती केली ती पांडुरंगाच्या आणि नामदेवरायांचा असणारं शेष भाग पूर्ण करण्याकरिता पांडुरंग महाराज त्या ठिकाणी भगवंत परमात्मा स्वप्नात देऊन सांगतात, तुकोबराय आता मागचं राहिलेलं पूर्ण करणं आहे. कारण नामदेवाच्या जीवनकालामध्ये त्यांनी जी अभंगरचना केली आणि मध्यंतरीच अर्धे राहिले आणि म्हणून निघून गेले त्या कालामध्ये. म्हणून समोर तुकोबराच्या असणाऱ्या या अवतार कार्यामध्ये त्याला पूर्ण करायचं आहे असं भगवंताची आज्ञा मिळाल्यामुळं तुकोबरायांनी ते केलं होतं. आणि आज असं केल्यावर या दुष्ट लोकांनी त्याचा छळ केला, त्याला पाण्यात डुबवलं. म्हणून तुकोबरायांनी अक्षरशः 13 दिवसपर्यंत उपोषण केलं, पाणीसुद्धा प्यायचं नाही ठरवलं. आणि मग मात्र भगवंताचा ते धावा करत होते. पण भगवान पांडुरंग परमात्मा आले नाही अजून. माझी त्या ठिकाणी काय कसोटी पाहतात पता नाही. अन्नाचा लेच माझ्या पोटात जाऊ द्या, पण माझ्या लेकरांनी सुद्धा आता पाणी पिलं नाही, खाल्लंसुद्धा नाही, पत्नीसुद्धा खात नाही. आता तरी पांडुरंगा, आता तरी आणि मग शेवटी लक्षात आलं की आता मात्र प्राण अगदी त्या ठिकाणी निघू पाहत आहेत. अशा वेळेला माझं जाऊ द्या, पण मुलं मूर्छित पडलेले आहेत, त्यांच्याकडं पाहवत नाही. डोळे उघडून पाहायला कशी बशी शक्ती लावली, उघडून पाहिले तर ते सगळे पडलेले दिसले. आणि त्यावेळेला तुकोबरायांनी आई म्हणून पांडुरंगाला हाक मारली. महाराज काय मारली? पांडुरंगाला हाक मारली. कुठं गेलास तू? अरे सर्वत्र विराजमान आहे, जेथे तेथे तोच आहे, आणि आता मात्र जर येत नाही तर कसं होईल. म्हणून धाव घाली आई, आता मात्र तू आल्याशिवाय राहू नकोस. आता अत्यंत धावत ये. अरे ज्याप्रमाणे काय गजेंद्राला त्या ठिकाणी अशा प्रकारचं सोडवण्याकरिता फार धावत आलास, गरुडाला सुद्धा मागं टाकून दिलं, ठीक आहे नाही. मग आता याच्याकरिता माझ्या तुकोबरायाकरिता, माझ्या मुलांकरिता तरी धावत ये. म्हणून म्हटलं त्या ठिकाणी धाव घाली आई आता पाहतीस काही. 13 दिवस पूर्ण होत आलेले आहेत. आता कोहरक वाट पाहणार आमची, हे का नाही. वास्तविक भगवान पांडुरंगापासून आता एक क्षणही मला राहवत नाही. शरीर जाण्याबद्दल वाद नाही. शरीराची खंत न करणारे संत असतात, त्यांचं नाव संत आहे का? ते खंत करत नाहीत म्हणून ते संत आहेत. आपण सगळे संत आपल्या शरीराचीच खंत करत राहतो. काय सांगा तुम्हाला, सकाळपासून उपाशीच होतो. किती खंत करून राहिलो आपण, त्याची विचारच करतो त्याच्याबद्दल ना. खंत करतो म्हणजे काय करतो? शरीराचा विचार करतो आपण. संतांनी कधी विचार केला नाही, आणि म्हणून त्यांना आपण संत म्हणतो. तुकोबरायाने सांगितलं किती वाट पाहणार आहेस, म्हणजे किती वाट पाहायला लावणार आहेस. मरण्याबद्दल वाद नाही, त्याला शरीर जावं. परंतु मला एक वाटतं आहे, या जन्मामध्ये जर तू त्या ठिकाणी आता जर भेटला नाहीस तर तुझा हा वियोग मला असह्य होतो आहे. कारण या वियोगामध्ये अर्थात तुझ्या दर्शनाची अभिलाषा आहे, लालसा आहे. आणि वास्तविक सांगू का, जसं बाळाला आपल्या आईच्या दर्शनाची भेटीची लालसा असते, ठीक आहे. लहान बालक आहे, अत्यंत लहान बालक आहे, सकाळपासून आई कुठे दिसत नाही, ते रडायला सुरुवात करतं. कसं तरी त्याला सांभाळून आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण ते समजत नाही. त्याला पाहिजे फक्त आई. तद्वत तुकोबराय म्हणतात, आता मला तुझ्याशिवाय मात्र कठणच शक्य नाही. म्हणून आता मात्र 13 दिवस झाले, 13 दिवसपर्यंत मी फार तुझ्यासाठी जपून राहिलं. मला माहीत होतं आज येणार, उद्या येणार, नाहीतरी आज तरी येणार, संध्याकाळपर्यंत येणार. परंतु आता मात्र मला तो वियोग सहन होत नाही. आता तुझं दर्शन व्हायलाच पाहिजे. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, माझे
जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. वियोग आणि त्याचा समान म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो संयोग, हे दोन सोबत राहतात, सहयोगी आहेत ते, म्हणून त्याला द्वंद्व म्हणतात. द्वंद्वामध्ये सुद्धा काय असतात, सोबत राहतात ते, म्हणून त्याला द्वंद्व म्हणतात. दोन्ही सोबत राहतात. जसं भूक म्हटलं की तहान, सुख म्हटलं की दुःख, तसं संयोग म्हटलं की वियोग, जन्म म्हटला की मरण, हे सोबत राहणारे आहेत, सहचर आहेत ते. म्हणून वियोग आहे ना, वियोगाबद्दल विचार करतात तुकोबराय ना. धीर नाही माझे पोटी, आता माझ्या उदरामध्ये माझ्या हृदयामध्ये धैर्य नाही, आता खचलेलं आहे ते. 13 दिवस पूर्ण झाले. आता पाहिलं तर त्या ठिकाणी दम मारून पाहिलं, आतापर्यंत फार त्या ठिकाणी सांभाळून पाहिलं, पण आता मात्र मला दम निघत नाही, अर्थात मला धैर्य नाही, धीर निघत नाही आता. कारण झालो वियोगे हिमपुटी, तुझ्या या वियोगामुळं मी फार त्या ठिकाणी कसा झालो, त्रस्त झालेलो आहे. आता मला तुझा वियोग सहन होत नाही. सज्जनांनो, तुमच्या आमच्या जीवनामध्येही अशा प्रकारचे प्रसंग उपस्थित होतात. नाही असं नाही. आज आपल्या घरामध्ये बाळ जन्माला आलं तर त्या बाळाला आपला संयोग झाला किंवा त्याचा आपल्याला संयोग झाला. संयोग झाला, तुम्ही आम्ही सगळे इथं जमलो, आता संयोग झाला आपला एकमेकाला. संयोग झाला म्हटलं आपलं त्या ठिकाणी जुळवाजुळव झाली, आपण एकमेकाच्या संगतीमध्ये आलो. पण एक दिवस असा येतो ना, वियोग होतो. घरातून आजोबा असेल, आजी असेल, वडील असेल, माय असेल, एखादा भाऊ बहीण असेल, त्या ठिकाणी काय होतात, निघून जातात. आणि मग त्याची आठवण होत राहते. तो वियोग सहन होत नाही. हृदय फार त्या ठिकाणी रडत राहतं, किती चांगलं होतं, किती चांगला होता, किती चांगली होती, नाही का. आणि मग मात्र त्या ठिकाणी आपल्याला ते असह्य होतं, हुंबरडा पडतो, रडू लागतो आपण. त्याचं कारण काय, वियोग सहन होत नाही. संयोग सुख देणाराच असतो असं नाही, संयोग दुःखी देणारा असतो. सज्जनांचा संयोग सुख देणारा आहे, पण वियोग मात्र दुःख देणारा आहे. सज्जनांचा संयोग सुख देणारा आहे, पण वियोग मात्र दुःख देणारा आहे. दुर्जनांचा संयोग मात्र दुःख देणारा आहे आणि वियोग मात्र सुख देणारा आहे. लक्षात ठेवा काय बोललो मी. दुर्जन म्हटलं कंसासारखे आदी लोक, जे दुष्ट लोक आहेत, राक्षसांसारखे, महिषासुर झाला असेल, चंडमुंड झाले असतील, शुंभ निशुंभ झाले असतील, धूम्रलोचन आदी लोक आहेत, हे कसे आहेत, दुष्ट प्रवृत्तीचे आहेत. अशा लोकांचा संयोग झाला का की काय होतं, माणसाला सज्जनाला काय होतं, त्याच्यापासून दुःख होतं. वाटत नको नको ते नाहक आला इकडं, एखादा दारू पिऊन आला इथं, आता कसं वाटेल ते, नको 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 हे नको, दुःखच होईल ना. नाही, म्हणजे अशा लोकांचा संयोग म्हणजेच दुःख, आणि वियोग म्हणतो निघून गेला, बरं झालं,
बरं झालं भाऊ गेलं, बरं झालं. काय झालं? सुख झालं. तसं घरादारामध्ये आपल्या प्रपंचामध्ये सुद्धा संयोग वियोग जो आहे हा अहोरात्र आपल्या जीवनामध्ये घडत राहतो. आणि शास्त्र इथलं प्रतिपादन करत आहे गजानन बाबा, जेथे जेथे संयोग होतो, अर्थात ज्याचा संयोग होतो ना, ज्याला संयोग होतो ना त्याला संयोगी म्हणतात. ध्यानात ठेवा. संयोग कोणाचा झाला? या प्रपंचाचा संयोग झाला. म्हणजे कोणाला झाला? मला झाला. तर माझं नाव संयोगी. काय? माझं नाव संयोगी. आता हे मृदंगाचारी आहेत, यांना मृदंगाचा संयोग झाला, मग ते मृदंगाचारी झाले. अर्थात ते काय? संयोगी. कोणाचा संयोग झाला? त्यांना मृदंगाचा, म्हणून त्यांचं नाव बदललं. त्यांचं नाव मृदंगाचारी आहे का? नाही. या संयोगात त्यांचं नाव झालं. मग पंचदशीकार म्हणतात या प्रपंचामध्ये प्रपंचाचा संयोग जीवाला झाला, म्हणून जीव संयोगी बनला. आणि जोपर्यंत जीव संयोगी आहे तोपर्यंत त्याला दुःख भोगावं लागतं. कारण संयोगी व्यक्तीला दुःख भोगावं लागतं, इतरांना भोगायचं काम पडत नाही. म्हणून सांगितलं त्यांना काय म्हणतात? संयोगी जो आहे तो आला काय. पंचदशीकारांनी प्रतिपादन केलं महाराज. विठाल 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 संगीही बाधते लोके, संगीही बाध्यते लोके निसंगम सुखम अश्नुते तेन संग परित्याज्य सर्वदा सुखम इच्छता. जो सर्वदा सुखाची इच्छा करतो, कामना करतो, त्यानं संघाचा काय करावा? सर्वदा त्याग करावा. कारण संगीही बाधते लोके, या लोकामध्ये संगी जो आहे अर्थात जो संयोगी आहे त्याला त्या ठिकाणी दुःखाची बाधा होते, इतरांना होते. म्हणून सर्वदा सुखम इच्छता आहे की नाही, सर्वथैव संग त्याज्य असं म्हटलेलं आहे. असो प्रसंग असं सांगायचं तुम्हाला. तुकोबाराने विचार केला संयोग आणि वियोग. कारण परमेश्वराचा संयोग झाला ना, संतांचा संयोग झाला ना, तो सुखाला कारणीभूत आहे, पण वियोग मात्र दुःखाला कारणीभूत आहे. तुकोबारायांना पांडुरंगाचा वियोग दिसला आणि त्या वियोगाच्या संबंधामध्ये म्हणतात धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटे. तुझ्या वियोगामुळं हे आई, तुझा वियोग मला झाल्यामुळं माझं चित्त अतिशय हळहळलेलं आहे, फार कलुषित झालं आता. आणि म्हणून आता माझ्याकडं धीर नाही. आणि निश्चित त्या ठिकाणी तू धावून आलीस ना तर मग माझं चित्त काय होईल? शीतळ होईल, असं तिसऱ्या चरणात सांगतात. तुकोबाराय शेवटी म्हणतात भगवंताच्या समोर तुझ्या वियोगामुळं माझ्या चित्तामध्ये फार हळहळ झालेली आहे, माझं चित्त फार त्या ठिकाणी अशा प्रकारचं कलुषित झालेलं आहे. आणि तू जर त्या ठिकाणी धावून आलीस आई तर निश्चित त्या ठिकाणी माझं चित्त काय होईल? शीतळ होईल, शांत होईल. करावे शीतळ बहु झाली हळहळ. आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये तुला सांगायचं म्हणजे खरं फार त्या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये हळहळ निर्माण झाली, माझ्या चित्तामध्ये हळहळ निर्माण झाली. फार त्या ठिकाणी अशा प्रकारचा कष्टी दुःखी अशा जीवनामध्ये मी जगत राहिलो आई तुझ्या वियोगामुळं. बरं का, पांडुरंगाला आई म्हणून त्या ठिकाणी संबोधलेलं आहे. ठिकाणी कितीतरी ठिकाणी तुकोबारायाने आई आई म्हणून त्याला हाका मारलेला आहे. येगो येगो विठाबाई माझे पंढरीचे आई, आहे का नाही. कारण
ती आई आहे. आई म्हणून जेव्हा आई म्हणून आवाज द्यावा भगवंताला, तर मात्र मग सहन नाही होत, लगेच निघून येते ती. कारण आईचं चित्त जे आहे ना अत्यंत प्रेमळ असतं महाराज. आणि हळूवार त्या ठिकाणी म्हणतात त्याला, काय म्हणतात ना, अत्यंत त्याच्यामध्ये काय असतो, कारुण्य भाव आईमध्ये असतो वडिलापेक्षा. म्हणून आईचं हे त्या ठिकाणी भगवंताला अशा प्रकारचं आई संबोधून त्या ठिकाणी म्हणतात तुकोबारा, आई हो लवकरात लवकर आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला लक्षामध्ये येईल. महाराज चित्ताला ज्या वेळेला चित्त हळहळते ना, त्यावेळेला चित्ताची काय अवस्था होते याच्याबद्दल थोडासा विचार सांगणार, लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल. सर्वांना जवळपास ही कथा माहिती आहे, ही गोष्ट माहिती आहे तुमच्या भाषामध्ये सांगायचं म्हणजे. परंतु हा संदर्भ तिथं आपल्याला थोडा जोडायचा आहे, लक्षामध्ये येईल आपल्याला. मी पहिलं बोलून गेलो की प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं बाळं सगळे असतात आणि जेव्हा संयोग होतो तेव्हा माणसाला फार आनंद वाटतो. परंतु संसारातून तो निघून गेल्यानंतर फार दुःख होतं. कसं दुःख होतं? आणि विशेष रूपानं ह्या उदाहरणामध्ये जर पाहिलं लक्षात येतं. तुम्हाला श्रियाळ नावाचा राजा माहिती आहे, चांगुना त्याची पत्नी आहे. आणि त्यांच्या घरी एक धर्म रूपानं त्या ठिकाणी एक बालक जन्माला आला होता. ठिकाणी चिलया त्याचं नाव आहे. फार छोटा बालक आहे. लय पाहिलं तर त्याने 6 वर्षाचा पोरगा आहे, 5-6 वर्षाचा आहे. टुलू त्या ठिकाणी चालत जातो, चालत येतो, खेळतो, अशा प्रकारचा फार सुंदर आहे. त्यांनी आपल्या चित्तामध्ये एक व्रत धारण केलेलं आहे. जो बी अतिथी आपल्या दारी भोजनाच्या अपेक्षेनं येईल आणि तो जेही भोजन मागेल, इच्छा भोजन त्याला देण्याची त्यांनी तयारी ठेवली. राजा होता, काही कमी नाही. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी व्रत धारण केलं, संकल्प केला की दारावरती कोणी बी येईल, हे का नाही, त्याला त्या ठिकाणी इच्छा भोजन दिल्या जाईल. सज्जनांनो, चांगलं काम करायला निघले ना, लय अडचणी आहेत, तुम्ही करून पहा. वाईट कामामध्ये कोणतीच अडचण येणार नाही. लोक म्हणतील आपण तुझ्या मागं शकत ना, पण पुढं वा फक्त आपण आहेच हजर. आजचं कलियुगच येते, त्याला इलाज नाही. तुम्ही पहा, सहज माणसाची प्रवृत्ती, चांगला माणूस जरी असला माझ्यासारखा, आता मी चांगला आहे म्हणून तुम्हाला सांगू राहिलो, आहे की नाही माहीत नाही. भजन बाबा काय झालं का आपला आला ना, आला होत मला माहिती, टाईम होतच आला आपला. काय म्हणतो तुम्ही? किती चांगला माणूस असला तरी सहज माणसाची प्रवृत्ती वाईट कर्माकडं सहज त्या ठिकाणी पळती. जसं पाणी आहे ना, पाणी तुम्ही टाका, सहज त्या ठिकाणी उतारायला पळतं, त्याला पळवायचं काम पडत नाही. चढवायचं असल्यावर मात्र मग लोटावं लागतं त्याला. तसं इकडे या म्हणलं की लोटावं लागते. कीर्तनासाठी किती वेळ डाऊनलोड करावा लागला त्या माईकवाल्याला माहिती आहे. तेव्हा आपण एवढे लोक आलो. आता एवढे थोडे गावात येत, इथल्या मावशी आहेत, मावशी एवढे काय, बाकीचे मावशी कुठे आहेत? पण इथंच कदाचित त्याला एखाद्याचा ढुळून घेऊन आला असताना अजिबात आवाज द्यायचं काम नाही, त्याचं ढुळून तर बोलवलं. इथं जागासुद्धा नसते माऊली. काय सांगायचं तुम्हाला? तुमच्या गावातली गोष्ट नाही सांगत, सर्वत्र असाच परिणाम आहे. म्हणजे जसं पाणी टाकल्याबरोबर सरळ त्या ठिकाणी उतरायला पळतं, त्याला पळवायचं काम पडत नाही. पण चढवताना मात्र, म्हणून उत्कर्ष करणे जीवनामध्ये, यश मिळवणे जीवनामध्ये, कीर्ती प्राप्त करणे जीवनामध्ये, उच्चांक गाठायचा आहे जीवनामध्ये, तर ते चढ आहे, चढ. त्याच्याकरता प्रयत्न करावाच लागेल. आणि अधपतन करून घ्यायचं आहे, विनाश करून घ्यायचा आहे, ते उतारालाच येते. सहज जातं म्हणून तिकडं, कळत नाही आपला विनाश होतो म्हणून, नाही कळत. हा, पण सांगायची गोष्ट आहे, चांगल्या कामामध्ये अनेक विघ्न असतात. त्यांनी चांगला संकल्प केला आणि कार्य सुरू झालं. अनेक प्रकारचे अतिथी येऊ लागले. येता येता ज्याला जे लागेल ते भोजन मिळू लागलं. बरीच स्तुती होऊ लागली, कीर्ती होऊ लागली. नुसत्या इहलोकात नाही तर परलोकात सुद्धा कीर्ती झाली. श्रीयाळ राजासारखा दानशूर आणि इच्छा भोजन देणारा कोणी जगामध्ये नाही. एवढा मोठा राजा आहे.
ही गोष्ट कमीत कमी सर्व लोकांमध्ये पसरली महाराज. नारद महाराज तर सांगायला तयारच होते जिकडं तिकडं. असं करता करता एके दिवशी इंद्रसभेमध्ये याची चर्चा झाली. आता इंद्रसभेत चर्चा झाल्याच्या नंतर इंद्राला दम नाही निघाला. इंद्र त्या ठिकाणी भगवान शंकराच्या कैलासाला गेलेले आहेत. तुमच्या भक्ताची फार कीर्ती ऐकून त्या ठिकाणी प्रसन्नता वाटली. मनामध्ये भावाला होता थोडासा, माझ्यापेक्षा त्याची कीर्ती जास्त व्हायला लागली, तर थोडं त्या ठिकाणी थांबलं पाहिजेत. माझ्या वावरात त्या ठिकाणी एका एकरात 10 पोते सोयाबीन होती, पण त्याच्यात 15 झाली ना, ती नाही व्हायला पाहिजे. अवघड काम आहे आपलं. तसं इंद्रानं कारस्थान केलं आणि त्या ठिकाणी भगवान शंकराच्या समोर जाऊन थोडी त्याची त्या ठिकाणी अशा प्रकारची ही केली की तुमच्या भक्ताची फार कीर्ती जगामध्ये व्हायला लागली. थोडंसं असं म्हणलं नाही मला बरं वाटत नाही म्हणून. भगवंताच्या लक्षात आलं अजूनही त्या कीर्तीला जर त्या ठिकाणी जोमानं वाढवलं पाहिजे. संत महात्मे असतील, तुमचे मायबाप असतील, या ईश्वर असेल, आपल्या कीर्तीला वाढवण्याकरिता फार मोठा प्रयत्न करतात, पण आपल्या लक्षात येत नाही. सज्जनांनो, हे ध्यानात ठेवत जा. भगवंताच्या लक्षात आलं, भगवान सदाशिवानं विचार केला याची कीर्ती एवढीच नाही, अजूनही विशाल त्या ठिकाणी वाढली पाहिजे. भगवंतानं त्या ठिकाणी एका ब्राह्मणाचं रूप घेतलं, कलुषित ब्राह्मणाचं रूप घेतलं. शरीरातून रक्त सांडत आहे, कितीक वर्षापासून अंग धुतलं नाही, पता नाही, दाढी वाढलेली, केस वाढलेले, त्या ठिकाणी अशा प्रकारचा अवतार घेतला. अत्यंत गलिच्छ अवतार घेऊन भगवान शंकर आणि त्यांच्या दाराशी गेलेले आहेत. अहो महाराज आहेत का? राजा राणी नेमकेच गेले होते बाजून. त्यांनी आवाज ऐकला, कोणतरी अतिथी आला. समोर आले, विचारतात, हो महाराज, श्रीयाळ महाराज तुम्हीच का? चांगोना माता तुम्हीच आहात? हो बाबा, बोला काय पाहिजे? मी ऐकलं त्या ठिकाणी की इच्छा भोजन देताय तुम्ही, नाही का? हो बाबा, मागा तुम्हाला काय लागेल ती इच्छा भोजन द्या. देसाल ना पण माझं भोजन? हो हो, निश्चित देऊ. पा परीक्षा. दोन्ही दारावरती उभे आहेत. तो अतिथी खाली उभा आहे. त्यानं सांगितलं मला इच्छा भोजन पाहिजे. मागानं काय पाहिजेत? मला नरमास पाहिजे म्हणे. नरमास? कोण्या सेवकाचं नोकराचं नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या एखाद्या नोकराला द्याल कापून माझ्याजवळ? तसं नाही. राजानं सांगितलं काही हरकत नाही, सेवकाचं वगैरे नाही, माझंच मांस तुम्हाला देतो. नको नको नको, तुमचं मांस नको. मावशी म्हणतात त्या ठिकाणी माझं देते, मग नाही तुमचं दोघायचंही नको, कारण तुम्ही याचकांचे मोठे धनी आहात, मालक आहात, आणि हा नियम मोडायला नको तुमचा. मग कोणतं द्यायचं? तुमच्या घरामध्ये बाळ आहे ना, ते मांस द्यायचं आहे. सोपं काम आहे का? आता हे त्यांच्या घरामध्ये 5-6 वर्षाचं छोटंसं बालक मस्त कुदुकुदुक त्या ठिकाणी खेळतंय, नांदतंय, अत्यंत सद्गुणी आहे. आणि त्या ब्राह्मणानं ते बाळ मागितलं मांस खाण्याकरिता. इलाज नाही. केलेलं व्रत आहे, आता 12 वर्षापासून चाललेला तो नियम आहे. आज जर हे मांस दिलं नाही कदाचित बाळाचं, तर आपलं सत्व निघून जाईल, आपल्या धर्माचा विनाश होईल, धर्म त्या ठिकाणी नष्ट होईल आणि आपली रक्षा कोणी करू शकणार नाही. हे जाणून असल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी स्वीकार केला महाराज, आणि सांगितलं काही हरकत नाही. पण एक ध्यान ठेव, त्या बाळाला कापल्यानंतर त्याची भाजी बनवत असताना, स्वयंपाक करत असताना डोळ्यातून आसू नाही आला पाहिजे. इथलं सोपं येते, ऐकायला सोपं वाटतंय, इथलं सोपं येते, सांगून आहे ती. ज्याची निष्ठा, श्रद्धा आणि प्रेम अतिशय आपल्या धर्माच्या संबंधामध्ये जर किंचित ढळत नसेल, त्याला ईश्वर शक्ती देतो, ध्यानात ठेवा. तिनं सांगितलं काही हरकत नाही महाराज. गेली, बाळ खेळत होता कुठेतरी, मुलासोबत आवाज दिला, अरे सांगया, हे बाळ इकडं. ते पळत आलं, आईन जशी रोज बोलवती तसं बोलत आली. आलं पळत पळत, तिनं आपल्या पदराशी घेतलं, पुटू मुके घेतले त्याचे, कारण तिला माहिती होतं आता इथून पुढं मात्र बाळाचं आपल्याला दर्शन होणार नाही कधीच. त्याला काय माहिती होतं नेमकं? त्यानं विचारलं, आई का रडतीस तू? अरे नाही, रडत नाही, कारण हे जर बाबाला माहीत झालं तर पुन्हा अडचण निर्माण व्हायची. तसं काहीच नाही रे, पण तू फार भाग्यवान आहेस. कसं काय? अरे एक अतिथी आला आणि त्या आतिथ्यानं तुझं भोजन मागितलंय, तुझं मांस मागितलंय खाण्याकरता. अरे
तुझ्यासारखा कोण भाग्यवान आहे. आम्ही इथपर्यंत जीवन जगत आलो, पण अजूनही आमचं मांस कोणच स्वीकारलं नाही, नाही मागितलं आम्हाला. आम्ही द्यायला तयार होतो त्याला, पण आधी त्यानं सांगितलं तुमचं मांस नको मला. याचा अर्थ तू भाग्यवान आहेस. बाळानं काय बोलावं महाराज. बाळ समोर आला, आई चिंता करू नकोस, भोलेनाथ बाबा आहेत ना, आपलं निश्चित चांगलंच करणार आहेत, तू चिंता करू नकोस. आणि हे बघ निश्चित माझं त्या ठिकाणी मौज अतिथी महाराजांना प्राप्त होतंय ना, समजा भोलेनाथ बाबाचा आहे ते ठिकाणी. कारण सर्वांना बुद्धी देणारा परमात्मा आहे, त्याच्याशिवाय कोण बुद्धी दिली त्या ब्राह्मणाला की माझं मांस घ्या म्हणून? नाही ना. मग चिंता करू नकोस, निश्चित माझं मांस करून शिजून त्याला दे, मी पुन्हा तुझ्या कोटी जन्मालाही नाही बरं का. आईच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले की एवढ्या सुंदर शब्दामध्ये बालक बोलला होता. मी कशाकरता सांगून राहिलो ध्यानात ठेवा. शेवटी त्या आईनं त्या बाळाला त्याचे तुकडे तुकडे केले नाही, त्याचं मुंडकं तोडलं, एका साईडला ठेवून दिलं आणि पूर्ण शरीराचे तुकडे करून शिजवले. स्वयंपाक तयार झाला, महाराज बसा जेवायला. महाराजांना काही सांगायचं काम नव्हतं, तुम्ही काय केला गुंतवून. महाराजांनी सांगितलं त्या ठिकाणी मी जेवणार नाही, उठली ताटावून. का बरं? अरे जे सगळ्या शरीरामध्ये मुख्य शिर आहे ते शिर तुम्ही लटकून ठेवलं एका साईडला, त्याला बाजूला ठेवला आणि स्वयंपाक बनवला. जमणार नाही अजिबात. तुमचं सत्व घेऊन जातो मी आता. नका महाराज, असं करू नका, असं करू नका. आणि शेवटी पुन्हा चरणावर लोटांगण घातलं. आईनं सांगितलं मग त्या शिराला घेऊन ये आणि माझ्या समोर अशा प्रकारचं उखळामध्ये कांड, त्याला त्या ठिकाणी मिरची कुट्टा तसं कुठव, परंतु ध्यानात ठेव डोळ्यातून आश्रू नाही यायला पाहिजे. आणि त्याच्या संबंधानं सुंदर गाणसुद्धा केलं पाहिजे. जसं जात्यावर दळताना गातात ना तसं गायलं पाहिजे. तो चांगले त्याच्या संबंधात गाणे म्हणून भजन म्हणून त्याचं कुट्टन कर. सोपं काम नाही. हृदयावर दगड टेकवला आणि जणू भाजी जणू मिरची कुटावी अशी त्याला कुठलं महाराज त्याचं बारीक केलं, त्याची स्वयंपाक बनवला पूर्ण. आता सांगितलं महाराज तुम्ही आता जेवायला बसा. तिनं विचार केला, राजानं विचार केला, एकदा महाराज जेवल्यानं गेले ना की क्षणात आपली प्राण सोडून देऊ आपण, कारण तो लांब जाणार नाही तोपर्यंत त्याला पोचलो पाहिजे आपण, कारण त्याच्याशिवाय आपण राहूच शकत नाही. कारण त्याचा जो संयोग झाला तो सामान्य संयोग नव्हता, पुत्रत्वानं संयोग होता. मी त्याची आई आहे आणि आईच्या हातून असं काम होणं, आजपर्यंत अशी आई जगात कोणी जन्माला आली नसेल की आपल्या हातानं आपल्या मुलाची भाजी बनवते. अशी कोण आई असते जगामध्ये? म्हणून तिला ते फक्त महात्माच जेवण केले पाहिजे बस, बाकी काय करायचं मात्र मी करीन. सांगायची गोष्ट एवढीच आहे. शेवटी त्या ब्राह्मणाला जेवायला बसवायचं आणि ब्राह्मणाला जेवायला बसवल्यावर तर आत्तापर्यंत आसू येऊ दिला नाही डोळ्यात, ध्यानात ठेवा. पण जेव्हा ब्राह्मण जेवायला बसले, ब्राह्मण म्हणतात महाराज तुम्ही माझ्या सुट्टीला बसा जेवायला. महाराजांनी सुद्धा सांगितलं आता कसं काय जेवता येईल तुमच्या सुट्टीला. आईनं सांगितलं चिंता करू नकास. सांगोना म्हणते 9 महिने माझ्या पोटात ठेवलं मी त्याला, एवढं सांभाळलं, तुम्ही फक्त एक दिवसभर ठेवा त्याला पोटात, काही हरकत नाही, बाबाला जेवू द्या. बाबा जर जेवले नाही तर सत्व घेऊन जातील आपलं, जिकडं तिकडं थू थू होईल आपल्या नावाची. महाराज जेवायला बसले, बाबाच बसले. आईनं वाढलं त्या ठिकाणी सांगोना मातेनं. शेवटी महाराज उठून उभे राहिले. त्या ब्राह्मणानं सांगितलं मी नाही जेवत म्हणे अजिबात. आता मात्र बांध फुटला. का जेवत नाही? तुम्ही निपुत्रिक आहात म्हणून जेवत नाही, तुमच्या घरी पुत्र नाही. आता सांगू लागले महाराज एवढाच एकुलता एक बाळ होता आमचा, तुम्ही त्याला मागितलं म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारे त्याची भाजी बनवली, तुम्हाला दिलंय, आता दुसरं आणू तरी कुठून बाळ? आणि आता जर तुम्ही त्या ठिकाणी जेवत नसाल तर आम्ही आमचे प्राण सोडून देतो. सांगायची गोष्ट आहे की संयोगातून आता वियोग घडला आणि त्या ब्राह्मणाच्या संदर्भातून उभा झालेला वियोग आता असह्य झाला, बाण फुटला, ढसा ढसा रडायला सुरुवात झाली. ईश्वराचा धावा केला, भगवंताला त्या ठिकाणी आळवलं. भगवंतानं सांगितलं एक काम कर, तुझ्या चिलयाला बोलव. तिला वाटलं तर चिलयाला बोलवा, कुठून बोलवा, कसं बोलवा? निसंदेह त्या ठिकाणी संकोच न करता आवाज दे फक्त, आणि गेली त्या ठिकाणी दारावर रोजच्या सारखी आवाज दिला. महाराज चिलया, ए चिलया, ये बाळ. आलू ते पुलूत
ते पळत येणं आणि भगवंतांना आपलं रूप बदलणं, साक्षात ब्राह्मणाचे भगवान शंकर सदाशिव होते, ते सामान्य गोष्ट नव्हती. परीक्षा पाहिली महाराज. वियोग संबंधामध्ये सांगत होतो की हा संयोग आणि वियोग, घरातला प्रपंचातला असो या परमार्थातला असो, हा वियोग फार त्रास देणार आहे, दुःख देणार आहे. सीतामातेचं उदाहरण, अनेक प्रकारची उदाहरणं आपल्या जीवनात. तद्वत तुकोबरायांना हा वियोग भगवंताचा सहन झाला नाही. आईच्या रूपामध्ये त्याला हाक मारली आणि शेवटी आपलं अंग शीतळ करण्याकरिता नवे नव्हे त्याला सांगितलं, आता बहु झाली हळहळ. पोटी नाही काय धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. आता फक्त तुझ्या चरणावर मस्तक टेकवायचं आहे, याच्याकरिता त्या ठिकाणी फार कलुषित झालो आजपर्यंत. आता मात्र आई मला एवढी संधी दे. आणि म्हणून चौथ्या चरणामध्ये वर्णन करतात.